मुळाशी ताक कशा प्रकारे द्यायचे ते आपण पाहूया। कढीपत्त्याच्या रोपाच्या मुळाजवळची माती थोडीशी उकरायची आणि त्या मातीचे रोपाभोवती एक छोटेसे आळे तयार करायचे। रोपाच्या मुळाभोवती आळे तयार केल्यामुळे काय होतं, आपण रोपांना जे ताक देणार आहोत ते ताक इकडं तिकडं पसरत नाही, ते ताक मुळांच्या जवळच राहतं। जमिनीतून आळ्याद्वारे ताक दिल्यामुळे काय होतं, रोपाच्या मुळाच्या कक्षेत जीवाणूची संख्या वाढते, झाडांना पोषक अन्नद्रव्य उपलब्ध करून दिली जातात। आंबट ताक हे बुरशीनाशक, विषाणूनाशक, संजीवक व जंतुविरोधक असल्यामुळे आपल्या या रोपाच्या आसपास रोपांना उपद्रव करणारे छोटे